बिहार विधानसभेची निवडणूक गाजायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा पार पडला आणि दुसरा पण आता पार पडतो आहे. यामध्ये एक नाव जे समोर यापूर्वी चर्चेमध्ये आले होतं आणि अपेक्षा अशी होती की आताच्या विधानसभेमध्ये पण त्या नावाची काही चर्चा होईल, ते नाव समोर येईल, पण तसं होताना दिसत नाही आहे. ते नाव आहे पूर्वाश्रमीचा विद्यार्थी नेता असलेला कन्हैया कुमार. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचा ज्या पद्धतीनं दारुण पराभव झाला, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा, त्याच्यानंतर एक पोकळी सगळ्यांना जाणवायला लागली की भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आघाडीला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला एक काहीतरी नेतृत्व पाहिजे आहे. अचानक झालं असं की विशेषतः माध्यमांनी ज्यांना काही राजकीय पार्श्वभूमी नाही अशी काही नावं निवडायला सुरुवात केली. हे अचानक झालं असं म्हणण्याच्या पेक्षा ती गरज होती त्यावेळेसची. त्यापूर्वी एक प्रयोग असा झाला होता की अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन हे जे आंदोलन झालं त्याच्यातून अरविंद केजरीवालसारखा चेहरा समोर आला होता आणि सगळ्यांना असं वाटलं की प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा हा वेगळा चेहरा आहे, वेगळ्या पार्श्वभूमीचा चळवळीतून आलेला चेहरा आहे. पण अरविंद केजरीवाल यांची ताकद फक्त दिल्लीपुरती आहे. देशामध्ये 2014ची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि तेव्हा एक फार मोठ्या अशा लोकांनी त्यांच्या पाठीशी उभ्या केलेल्या होत्या, त्यांना वाटत होती. पण प्रत्यक्षामध्ये 2014चे लोकसभेचे निकाल लागले आणि अरविंद केजरीवाल हा एका अर्थाने फुगा ठरला, जो फुटून गेला. त्यांची ताकद फक्त दिल्लीपुरती सिद्ध झाली. आणि मग त्या पोकळीमध्ये म्हणजे एक जो चेहरा शोधलेला होता अरविंद केजरीवालसारखा, तो पण यशस्वी झालेला प्रत्यक्ष मतांच्या राजकारणात दिसत नाही. काँग्रेसपासून जे सगळे विरोधी पक्ष होते त्यांना मिळालेली टक्केवारी मतांची घसरली होती, पण त्याहीपेक्षा जागा घटलेल्या होत्या. मग अशा वातावरणामध्ये जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा जो विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष म्हणून निवडून आला होता कन्हैया कुमार, हा चेहरा पुढं आला आणि माध्यमांनी त्याला प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. त्याचं दुसरं एक कारण होतं, फक्त विद्यार्थी नेता आंदोलनातून समोर आला आणि त्याला त्या पद्धतीनं काय प्रसिद्धी मिळाली असं म्हणण्याच्या पेक्षा, कारण की ह्यापूर्वीसुद्धा लालू प्रसाद यादव असो, नितीश कुमार असो, रामविलास पासवान असो, हे पण विद्यार्थी नेते किंवा तरुण नेते म्हणून त्या काळामध्ये म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये समोर आलेले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेसारखे तरुण नेतृत्व तेव्हाच आणीबाणीच्या काळामध्ये समोर आलेलं होतं. ह्याचं दुसरं एक कारण असं होतं की त्या विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा ज्या एक देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या आणि त्याच्याबद्दल एक संशय असा तयार झाला की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कन्हैया कुमारसुद्धा होता. नंतर तो खटला आता दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये उमर खालिदला तुरुंगवास पण झालेला आहे आणि एक टांगती तलवार कन्हैया कुमारवरती पण आहे. 2014मधून कन्हैयाच्या इलेक्शन निवडणुकीच्या नंतर कन्हैया कुमारचं नाव समोर आल्याच्या नंतर आपोआपच त्याच्याबद्दलच्या बातम्या यायला लागल्या जिकडून तिकडून. ज्या ठिकाणी कन्हैया कुमार गेला त्या ठिकाणची बातमी व्हायला लागली. म्हणजे त्याच्यानंतरच्या ज्या घटना आहेत, तुम्हाला आठवत असेल तर रोहित वेमुलाची आत्महत्या असो, गौरी लंकेश यांची हत्या असो, किंवा उनाचं दलितांवरती केलेले अत्याचार असो, दादरी येथील लाखची हत्या असो, या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा त्या अनुषंगाने कन्हैया कुमारचं तिथं जाणं, मग त्याच्या बातम्या होणं आणि त्याच्यातून ती एक प्रतिमा तयार होणं. दुसरं एक घडली गोष्ट अशी, त्याच्यानंतर थोड्याशा नंतरच्या काळात म्हणजे कन्हैया कुमारच्या सोबतच शेहला राशीद हे एक नाव विद्यार्थी नेतृत्वातून पुढं आलं. उमर खालिद तर आलेलं होतंच. अगदी अलीकडच्या काळात CAAच्या निमित्तानं शर्जील इमाम हे पण नाव अशा ह्याच्यातून पुढं आलेलं होतं की यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, ते चळवळीतून किंवा कुठल्या तरी विद्यार्थी आंदोलनातून समोर येतात आणि त्यांना माध्यमं मोठी करतात. गुजरात विधानसभेची जी 2017ची निवडणूक झाली होती त्यावेळेस एक घटना अशी घडली होती की उनाच्या ज्या दलित अत्याचाराच्या घटनेच्या नंतर जिग्नेश मेवाणी हे एक तरुण नाव समोर आलं दलित चेहरा म्हणून आणि त्याला पण माध्यमांनी मोठं करायला सुरुवात केली. 2017ची गुजरात विधानसभेची निवडणूक एक फार जरा वैशिष्ट्यपूर्ण ठरते की सगळे माध्यम वाट पाहून होती की भाजपाचा पराभव तिथे कसा होऊ शकेल आणि जे प्रस्थापित राजकीय पक्ष ते करतील नाही करतील ही शंका होती. कारण की राहुल गांधीच्या नेतृत्वावरती राजकीय यश मिळवून देणं ह्या अर्थाने कोणाचा आता विश्वास फारसा उरलेला नव्हता. मग नेमकं त्यावेळीस जिग्नेश मेवाणीचं नाव समोर आलं आणि जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आंदोलनातून पुढे आलेलं नाव होतं आणि अल्पेश ठाकूर असे 3 नावं गुजरातमध्ये समोर आली आणि हे चेहरे भाजपच्या विरोधातले चेहरे म्हणून समोर केले गेले. ह्याच्या जोडीला कन्हैया कुमारनी पण त्या काळामध्ये तिथे जाऊन प्रचार केला. ह्या सगळ्याचा परिणाम जेव्हा प्रत्यक्ष गुजरात विधानसभेचे निकाल आले आणि भाजपच थोडंसं बहुमत कमी होऊन पण भाजपलाच सत्ता मिळाली आणि हे नेतृत्व
जे माध्यमांनी मधल्या काळात समोर केलेलं होतं ते चेहरे जास्तीत जास्त चर्चित राहिले होते, हे राजकीयदृष्ट्या फार फायदेशीर ठरतात असं दिसलं नाही. जिग्नेश मेवाणी स्वतः निवडून आला. हार्दिक पटेलचं तर पुरेसं वय नसल्यामुळे त्याला तिकीटच मिळालेलं नव्हतं. अल्पेश ठाकूर निवडून आला आणि नंतर तो मग भाजपमध्ये निघून गेला. आता प्रश्न असा निर्माण झाला की हे चेहरे जे समोर केलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये, म्हणजे त्यांच्या पाठीमागं एक सगळा असंतोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपण गोळा करतो आहोत, पण प्रत्यक्ष मतदानामध्ये तो परिवर्तित होताना दिसत नाही. पण तरीसुद्धा कन्हैया कुमार हे नाव सातत्यानं पुढे ठेवलं गेलेलं होतं. असं लक्षात आलं होतं की हिची मर्यादा. मग या काळामध्ये कन्हैया कुमार यांनी सरळ सरळ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI या पक्षामधचं सदस्यत्व स्वीकारलं. पक्षानं पण तातडीनं त्याला पक्षात घेतल्या काही दिवसात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतसुद्धा घेतलं. अशी घटना कम्युनिस्टांमध्ये फार थोडी आहे की एक सदस्य झाला आणि त्याला ताबडतोब तुम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं. कम्युनिस्टांचं हे खरं तर वैशिष्ट्यच आहे. काडर बेस्ड आहेत, त्यांच्याकडे अभ्यासू कार्यकर्ते आहेत, तळमळीनं वर्षानुवर्षानं काम केलेले कार्यकर्ते आहेत, आणि मग त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतलं जातं. पण कन्हैयासाठी हा अपवाद केला गेला. 2019ची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बेगुसराय या मतदारसंघातून कन्हैया कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं उभा होता. त्याचा प्रचार करण्यासाठी बरेच चित्रपट तारे तारका, बरेच पत्रकार, विचारवंत हे पण गेले होते. आणि परत एकदा अशी एक हवा केल्या गेली होती की ही लढाई केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधामध्ये ती लढाई होती. खरं तर त्यावेळेस चर्चा एक वेगळी सुरू झालेली होती की प्रत्यक्षामध्ये गिरिराज सिंगला किती ह्याचा फायदा तोटा होईल नंतरची गोष्ट. सगळे पुरोगामी पक्ष एकत्र येऊन गिरिराज सिंह यांच्या विरोधामध्ये जे लढत आहेत कन्हैया कुमार त्यांना पाठिंबा देतील अशी अपेक्षा असताना तेजस्वी यादव ह्या लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि RJDचे नेते याने मात्र आपल्या पक्षाच्या वतीनं एक मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी उभा केला होता. आणि सगळ्यांनी तेव्हा त्याच्यावर टीका अशी केली होती की तुम्ही कशासाठी असं करत आहात. आणि प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागले तेव्हा एका अर्थाने तेजस्वी यादवच राजकीयदृष्ट्या बरोबर आहे सिद्ध झालं, कारण की त्या मुस्लिम उमेदवाराने 2 नंबरची मतं घेतली. कन्हैया कुमारचा पराभव तर झालाच झाला, पण 3 नंबरची त्यांच्या मतं मिळाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर मग मात्र चित्र असं बदललं की ही जी नावं आपण सातत्यानं गेली काही वर्षे, विशेषतः 2014च्या पासून समोर करत होतो, ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, ती नावं निवडणुकीच्या या सगळ्या आपल्या तंत्रामध्ये यशस्वी होताना दिसत नाही आहेत. बरं, या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा आपल्याकडून काही तरुण नावं समोर करायला सुरुवात केलेली होती. 2019च्याच निवडणुकांमध्ये, ज्या निवडणुकीची आपण चर्चा करत आहोत आणि कन्हैया कुमार यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, त्याच वेळेस त्याच्याच वयाचा, त्याच्यापेक्षा कमी वयाचा असलेला 27-28 वर्षाचा तेजस्वी सूर्या नावाचा एक तरुण, त्याला भारतीय जनता पक्षानं बेंगलोरमधून तिकीट दिलेलं होतं आणि तो निवडूनही आला होता. आता त्याच तेजस्वी सूर्याला बिहारमध्ये भाजपाने प्रचाराची त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे. दुसरं एक नाव भाजपकडून समोर आलेलं होतं की लडाखमधला जो तरुण खासदार होता जामयांग सेरिंग नामग्याल असं त्याचं नाव आहे. ह्याही तरुण खासदाराला 370वरती अतिशय तडफदार भाषण करताना सगळ्या देशांनी बघितलं आणि तो एक चेहरा समोर आलेला होता. इतकंच नाही, भाजपेतर जे इतर पक्ष आहेत त्याच्यामध्ये रामविलास पासवान यांचे जे चिरंजीव चिराग पासवान ते आता लोक जनशक्ती पक्षाची धुरा वाहत आहेत आणि त्याचं पण नाव आता याच निवडणुकीमध्ये समोर आलेलं आहे, चर्चेत आलेलं आहे. आणि त्याने घेतलेली एक वेगळी भूमिका की त्यानं असं ठरवलं की भारतीय जनता पक्षाबाबत आहोत, NDAमध्ये आहोत, पण नितीश कुमारच्या विरोधात असल्यामुळे नितीश कुमारच्याच विरोधामध्ये उमेदवार उभे करायचे. त्या भूमिका चूक बरोबर ह्याची चर्चा होत राहील. त्याच्यामध्ये चिराग पासवान याचं नेतृत्व किती प्रभावी आहे हे सिद्ध होईल. पण त्याहीपेक्षा हे नाव समोर आलं, एक तरुण नेतृत्व समोर आलं. जगनमोहन रेड्डीसारखं एक तरुण नेतृत्व आंध्र प्रदेशमध्ये समोर आलं. त्यानं निवडणुका जिंकल्या, लोकसभेच्याही निवडणुका जिंकल्या. दोन्ही ठिकाणी आपलं प्रभावशाली नेतृत्व असल्याचं त्याने सिद्धही केलं. म्हणजे भारतीय जनता पक्षामधून तरुण नेते समोर येताना दिसत आहेत. भाजपेतर इतर जे पक्ष आहेत त्यांच्यामधून पण तरुण नेतृत्व, किंवा हरियाणामध्ये दुष्यंत कुमार चौटाला, देवीलाल यांचे नातू, त्यांनी पण आता या उपमुख्यमंत्री आहेत ते आता त्या ठिकाणी. म्हणजे भाजपेतर पक्ष पण आपल्या ह्याच्यातून तरुण नेतृत्व समोर करताना दिसतं आहे. अगदी महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं तेव्हा 2014मध्ये देवेंद्र फडणवीस तुलनेनं खूपच तरुण मुख्यमंत्री होते. म्हणजे भारतीय जनता पक्ष, लोक जनशक्ती पक्ष आणि इतरसुद्धा आपले तरुण नेते समोर करताना दिसत आहेत. पण या तुलनेमध्ये
कन्हैया कुमारच्या रूपानं जे एक तरुण नेतृत्व डाव्या पक्षातून समोर येतं आहे त्याचं खच्चीकरण केलं गेलेलं आहे किंवा त्याला बाजूला टाकलं गेलेलं आहे. त्याची कारणं पक्षांतर्गत काही असोत किंवा त्याच्यावरती आता देशविरोधी कारवाई केल्या म्हणून तुरुंगवास होण्याची शक्यता आहे, हे पण कारण असो, पण ते नेतृत्व समोर येताना दिसत नाही. कारण की बिहारच्या विधानसभेमध्ये त्याला तिकीट नाकारलं गेलेलं आहे आणि काँग्रेस एक असा पक्ष आहे की त्याच्यातून पण तरुण नेतृत्व समोर येताना दिसत नाही आहे. माधवराव शिंदेंचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांनी तर पक्षच बदललेला आहे आणि सचिन पायलट यांची घुसमट झालेली सगळ्यांना समोर दिसते आहे. माध्यमांनी मधल्या काळात राजकीय पार्श्वभूमी नसलेले असे जे काही चेहरे समोर आणलेले होते त्यांना राजकीय यश मिळताना दिसत नाही आहे. याच्या नेमकं उलट जे पारंपरिक अशा राजकीय पक्षातून समोर आलेले आहेत, चळवळीतून समोर आलेले आहेत, भले ते त्यांच्या घराण्याचा वारसा का चालवत असत असं नेतृत्व मात्र समोर येताना दिसतं आहे. कन्हैया कुमार यांच्याबद्दल जे एक आशा पुरोगाम्यांनी बाळगलेली होती, दुर्दैवाने आत्ता बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कन्हैयाची राजकीय नौका बुडताना दिसत आहे आणि ती जर सावरायची असेल तर त्याला अतिशय धीराचं आणि अतिशय मोठं आणि असं देशव्यापी असं एक आंदोलन किंवा असं एक संघटना उभी करून त्याच्या जीवावरती मग ते राजकारण करावं लागेल असं सध्या तरी दिसतं आहे. पण आत्ता कन्हैयाची राजकीय नौका बुडताना दिसत आहे.